नमस्कार. तर मी आत्ता गावात आहे आणि खूप छान पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मागे तुम्ही बघू शकता जंगल खूप हिरवगार होत चाललं आहे आणि रानभाज्याही उगवायला सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आज आपण एक रानभाजी खाणार आहोत जिला पेवगा म्हणतात. तर प्रत्येक ठिकाणी या भाजीला वेगवेगळी नावं आहेत. तर तुमच्याकडे या भाजीला कुठलं नाव आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही जी भाजी आहे पेवगा, तर यात लोह आणि फायबर ज्यात कॅल्शियमसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे आज आपण ती भाजी काढायला जाऊया आणि ती भाजी कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला, दाखवा पानं. कोळी कोळी काढ. हे ना नक्की तर आता ही भाजी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि फोडणीसाठी लसूण आहे, कांदा आहे, वरून घालायला ओलं खोबरं आहे आणि या भाजीत आपण डाळ घालतोय, चणा डाळ, काही वेळा मूग डाळही घालतात आणि सोबत मीठ आणि मसाला. तर जर तुम्हाला मसाल्याची आवडत नसेल तर हिरवी मिरचीही वापरू शकता. तर आपली पेवग्याची भाजी आणि भाकरी तयार आहे. खाऊन बघूया. जेवढी पौष्टिक तेवढीच चविष्ट भाजी आहे आणि कोकणात येऊन तुम्हाला जर ही भाजी खायची संधी मिळाली तर ही भाजी नक्की ट्राय करा.